Welcome Sambhaji sir, welcome to the session. Yes. Okay. So, yes, आपण सुरू करूया. येस. सो सर्वात पहिले मी सगळ्यांना वेलकम करते आजच्या सेशनमध्ये. आणि लास्ट आपलं सेशन झालेलं हेल्थ एन्झायटीवर, आणि तेव्हा आपण सगळ्यांनी विचार केलेला की येस, हेल्थ एन्झायटीशीच रिलेटेड एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपली झोप. सो आज आपलं डिस्कशन आहे ना, मस्त सगळ्यांच्या आवडत्या विषयावर होणार आहे. माझा तर भयंकर आवडता विषय आहे झोपणं. सो मला सांगा की जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे? हु इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड तुमच्या मुताबिक? तुम्हाला काय वाटतं? अंबानी जगातला रिचेस्ट पर्सन आहे? तुम्ही यू कॅन यूज इमोजीज किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट करून सुद्धा बोलू शकता. यू नो, आपले सेशन्स इंटरॅक्टिव्ह असतात. सो मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, जगातला सर्वात रिच पर्सन, सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? जो पडल्या पडल्या झोपतो तो, जो खाली पडल्याबरोबर झोपतो तो. झोपतो. सो तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ना अंबानी नाहीये. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आपली इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ पण नाहीये, आणि बिल गेट्स पण नाहीये. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती हा आहे जो, जसं मॅम म्हणाल्या, जो बेडवर पडल्या पडल्या झोपतो आणि ज्याला आपण म्हणतो ना मस्तपैकी लहान बाळासारखी झोप लागते, तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सो आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण श्रीमंत आहेत की ज्याला अगदी मस्त पडल्या पडल्या झोप लागते? व्हेरी गुड. आज युक्ता आहे लाईव्हवर की युक्ताच्या मम्मी आहेत? मॅम आम्ही दोघं आहोत. ओके, ग्रेट. सो मी युक्ता, मी तुझंच नाव घेईन कारण मला तुझं नाव माहिती आणि ते दिसत असतं, पण दोघी रिस्पॉन्ड करा. ओके. सो Yes, ma'am. जो पडल्या पडल्या झोपतो ना, हा, या संभाजी बोला. कधी कधी मी श्रीमंत असतो, कधी गरीब असतो. कधीतरी Fluctuate ओके, होतं. कधीतरी श्रीमंत असतो, बाकी टाइम नाही. Yes. आपण खूप बघतो की आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत जे या गोष्टीशी स्ट्रगल करतात. यु नो, जे झोपण्याशी स्ट्रगल करतात की त्यांना नीट झोप लागत नाही. ते आपल्या घरातले यु नो एल्डर्स असतात किंवा आपले फ्रेंड्स असतात, आणि मग सगळी सायकल गडबडते. सो सर्वात पहिले तर आहे ना, जर लक्षात घ्यायचं असेल ना, तर जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती तोच आहे की ज्याला मस्त लहान बाळासारखी 8 ते 10 तास झोप लागते. आता आज आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत की का तो व्यक्ती एवढा श्रीमंत का आहे. ओके. सो आपल्याकडे ना ह्याच्यासाठी ना मी तुम्हाला थोडासा ना आपल्या हिंदू कल्चरचा पण रेफरन्स देईन की आपल्या इकडे ना असं मानलं जातं की 9 टाईपच्या लक्ष्मी असतात. आता मी झोपणाऱ्याला सर्वात श्रीमंत व्यक्ती का म्हणते, ह्याचं कारण आहे की आपल्याकडे ना 9 टाईपच्या लक्ष्मी सांगितल्या गेल्यात किंवा 9 टाईपचे वेल्थ सांगितले गेले आहेत. ओके. त्यातल्या ना आपल्याला काही काही लक्ष्मी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सगळ्यांना आपल्याला कोणती लक्ष्मी माहिती आहे? धनलक्ष्मी. धनलक्ष्मी सगळ्यांना माहिती आहे ना. सो ती येते Yes, सेकंड ma'am. नंबरवर, धनलक्ष्मी, जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे पैसे येतात तेव्हा आपण म्हणतो धनलक्ष्मी. पण ही सोडून पण अजून 7 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. ओके. त्यात तिसऱ्या, मी फर्स्ट नंबरवरती नंतर येईल, आणि तिसऱ्या नंबरवरती येते धान्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी म्हणजे काय? तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. ओके. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्या पैशाने तुम्ही जर का धान्य विकत नाही घेऊ शकले तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग होणार आहे का? शेवटी आपली ही सगळी धडपड का चाललेली असते? 2 वेळचं चांगलं जेवायला. सो धान्य, एखाद्या देशात आहे ना दारिद्र्य तेव्हाच येतं जेव्हा त्याच्याकडे त्याचे धान्याचे रिसोर्सेस त्याच्या कंट्रोलमध्ये नसतात. सो धान्य असणं हे सुद्धा एक प्रकारची वेल्थ आहे. नंतर येतं गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे काय माहितीये का? पॉवर. जस गज म्हणजे एलिफंट, एलिफंटला जशी एक खूप पॉवर असते ना, तसं ज्याच्याकडे खूप पॉवर आहे, ज्याच्याकडे खूप शक्ती आहे, ओके, त्याला सुद्धा आहे ना एका वेगळ्या टाईपचं ऐश्वर्य प्राप्त असतं.
सो त्याला म्हणतात गजलक्ष्मी. नंतर येते संतान लक्ष्मी. आता संतान लक्ष्मी म्हणजे आपली पोरं बाळ व्हायब्रंट असणं, लॉंग लिव्हिंग असणं, ही पण एका प्रकारची संपत्ती आहे. आज इकडे जितक्या लोकांना मुलं आहेत ते डेफिनेटली अग्री करतील की आपली मुलं सुद्धा आपली संपत्ती आहेत. सो आपली मुलं हे काय म्हणतात ना, हे खूप वेल बिहेव्ड असणं, व्हायब्रंट असणं आणि त्यांच्याकडे खूप रिसोर्सेस असणं, हे सुद्धा एक वैभव आहे. ओके, सो याला म्हणतात, येस, याला म्हणतात संतान लक्ष्मी. नंतर येतं वीरलक्ष्मी. वीरलक्ष्मी म्हणजे कोण, तर जिचा अभय मुद्रा आहे आणि जी तुम्हाला वीर बनवते, जी तुम्हाला शौर्य देते. काहीही परिस्थिती आली तर त्याला तोंड द्यायला तुम्हाला केपेबल बनवते, त्याला म्हणतात वीरलक्ष्मी. म्हणजे आज जगातली सगळी पॉवर आहे, पण तो पर्सन जर का भित्रा आहे, ओके, तो पर्सन जर का भित्रा आहे तर त्याच्याकडे ते ऐश्वर्य असून पण काहीही उपयोग होणार नाही. नंतर येते विद्यालक्ष्मी. विद्यालक्ष्मी म्हणजे काय, बुद्धी. स्वतःची बुद्धी वाढवता आली पाहिजे आणि ह्याला म्हणतात विद्यालक्ष्मी. विद्यालक्ष्मी म्हणजे तुम्हाला नॉलेज घेता आलं पाहिजे. आज तुम्ही सगळेजण या सेशन मध्ये का जॉईन झालेत, कारण तुम्ही सगळे विद्यालक्ष्मीनी संपन्न आहात, म्हणून तुम्ही या सेशन मध्ये जॉईन झालात ना, की आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी समजतील, म्हणून तुम्ही या सेशन मध्ये जॉईन झालात ना. सो ह्याला म्हणतात विद्यालक्ष्मी. हे एकच मिनिट, सगळे जॉईन करतायत, मी त्यांना घेते. लास्ट येतं विजयलक्ष्मी. विजयलक्ष्मी म्हणजे होप अँड इन्स्पिरेशन, सक्सेस पाहिजे असणं. म्हणजे आज एखादा माणूस जर का त्याच्याकडे सगळ्या टाईपच्या लक्ष्मी आहेत पण त्याच्याकडे त्याला सक्सेस मिळवण्याची इच्छाशक्तीच नाहीये, ओके, तर त्याच्यावर विजयलक्ष्मी प्रसन्न नाहीये. म्हणजे सगळं असून पण जाऊ दे ना, काय करायचंय, हा अप्रोच असला तर काय होतं, तुमच्याकडे विजयलक्ष्मी नसते. आणि ह्या सगळ्यांना कंबाईन करून जी पहिली लक्ष्मी जी मी डिस्कस केली नव्हती ती बसते आदिलक्ष्मी. आदिलक्ष्मी काय सांगते माहितीये का, आदिलक्ष्मी सांगते की तुम्ही मातीतनं आला आहात आणि तुम्ही परत मातीत जाणार आहात, तर तुम्हाला नेचर पासून जितकं जवळ राहता येईल तितकं जवळ जवळ राहा. आता तुम्ही मला म्हणाल की ह्या सगळ्याचा आणि झोपेचा काय संबंध, तर गाईज लक्षात घ्या की झोप आहे ना, या 8ही लक्ष्मींचा पार्ट आहे. आणि त्यामुळे ज्या माणसाला प्रचंड छान झोप लागते ना, त्याच्यावर या 8ही लक्ष्मी प्रसन्न असतात. त्यामुळे फक्त एक लक्ष्मी प्रसन्न असून होत नाही. आता इमॅजिन करा ना, एखाद्यावरती धनलक्ष्मी खूप प्रसन्न आहे पण वीरलक्ष्मी प्रसन्न नाहीये, तर काय होणार, त्याच्याकडे खूप पैसा आहे पण त्याला कॉन्स्टंट भीती आहे, मला झोप लागली तर कोणतरी चोर येईल, माझे पैसे घेऊन जाईल, किंवा कोणतरी येईल मला खंडणीच मागेल. तर त्याला निश्चिंत किंवा शांत झोप लागेल का, नाही लागणार ना. सो चांगली झोप त्यालाच लागते ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत. आज मला सांगा, एखाद्याकडे धनलक्ष्मी खूप आहे, ओके, पण धान्यलक्ष्मी नाही. म्हणजे अशी लोक ज्यांना पैसा तर भरपूर आहे पण आज इतके आजार वगैरे लागले आहेत की डॉक्टरनी हे खायला नाही सांगितलंय, ते खायला नाही सांगितलंय, हे करू नका सांगितलंय, ते करू नका सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं, त्याला शांत झोप लागेल का, नाही लागणार. सो या सगळ्या लक्ष्मी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा खरं एखादा पर्सन वेल्दी बनतो आणि मग त्याला जगातलं सर्वात मोठं सुख, म्हणून आपण असं म्हटलंय आधीच्या स्लाइड मध्ये, आपण म्हटलेलं ना की जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य कोण, ज्याला छान झोप लागते तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. आणि तो का श्रीमंत असतो, कारण त्याच्यावर या 8ही लक्ष्मी प्रसन्न असतात. सो हे झालं थोडं आपल्या कल्चरमध्ये जे लिहिलेलं आहे की झोप का इम्पॉर्टंट आहे. सो आपल्या कल्चरमध्ये पण आहे ना, झोपेचं प्रचंड इम्पॉर्टन्स आहे. आणि त्यामुळे प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला फक्त आणि फक्त मला एकच गोष्ट पाहिजे म्हणून थांबायचं नाहीये. जर आपल्याला शांत झोपायचंय तर आपल्याला या 8ही गोष्टी लागणार आहेत. वीरलक्ष्मी का लागते, वीरलक्ष्मी लागते की जर का आपल्यावरती काहीही संकट आलं तरी छान झोपता आलं पाहिजे, की मी बरोबर त्या संकटाला तोंड देईन, मला आता काळजी करायची गरज नाही, मस्त झोपून घ्यायचं. आज कोण आहे ज्याच्या समोर रोज रोज दुसरे प्रसंग येत नाही. आपण ऑफिसमध्ये जातो, आपलं इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन असतं, त्या रात्री ज्यांना झोप लागत नाही, ज्यांना एन्झायटी होते,
त्यांच्यावर वीरलक्ष्मीची कृपा नाहीये. मुलं ज्यांना पेपर लिहायला जायचंय आणि आदल्या दिवशी झोप लागत नाही, कशाने लागत नाही? एन्झायटीनी लागत नाही. एन्झायटी म्हणजेच काय? वीरलक्ष्मी, अभय मुद्रा, फिअरलेसनेस, जे समोर येईल त्याला मी तोंड देईन, हा ऍटिट्यूड नसणं. अँड दॅट इज द रिझन. मग कुठे ना कुठेतरी एखादी लक्ष्मी जर प्रसन्न नसेल तर आपल्या झोपेचं खोबरं होतं ना. आता हे झोपेचं सायन्स नक्की आहे तरी काय, हे थोडक्यात आपण समजून घेऊया. ओके, आता ह्याच्यात दिली आहेत 6 रिझन्स की आपली झोप इम्पॉर्टंट का असते. ओके, आता हे जे फंक्शन्स आहेत ना, हे सगळे आपल्या झोपेच्या पॅटर्नशी कसे रिलेटेड आहेत हे पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण बघूच. पण आतापर्यंत कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज हा हँड रेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. मॅडम आदिलक्ष्मी राजेंद्र, राहिलं. काय म्हणता? आदिलक्ष्मी राहिलं पहिलं वाला. हा सर, मी म्हटले ना, आदिलक्ष्मी इज की तुम्ही नेचर बरोबर. आदिलक्ष्मी काय असतं? आदिलक्ष्मी असतं की तुम्ही नेचर बरोबर जितके संलग्न असाल तितका तुमचा विकास होईल. ह्याला जर का आपल्याला झोपेशी कनेक्टेड करायचं असेल तर नेचरमध्ये प्रत्येक जीवित वस्तूचा एक उठण्याचा टाइम आणि एक झोपण्याचा टाइम आहे ना, राईट? म्हणजे काही पशुपक्षी हे रात्री जागणारे आहेत, काही पशुपक्षी हे दिवसा जागणारे आहेत, पण नेचरने प्रत्येकाला एक एक टाइम दिलाय ना. जर आपण आहे ना तो टाइम फॉलो केला ना नेचरचा, तरच आदिलक्ष्मी प्रसन्न होते. आणि जर आपण नेचरच्या अगेन्स्ट गेलो, नेचरच्या अगेन्स्ट कोण जातं? सगळे जातोय. रात्रभर मोबाईल वरती कोण बघत असतं? आपणच बघत असतो ना. जेवण किती वाजता होतात आपली? 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता. कुठेतरी म्हणजे आपण नेचरच्या अगेन्स्ट जातोय ना. नेचरनी आपल्याला काय सांगितलंय? सूर्य उगवतो त्याच्या आधी आपण उठलेले पाहिजे. सगळे उठतायत का त्यावेळेला? मग कशी आदिलक्ष्मी प्रसन्न होणार? ओके, येस. आता ही झोप एवढी महत्वाची का? सो झोपेमध्ये आपण जेव्हा झोपतो ना, आपल्या लर्निंग आणि मेमरी ह्यातल्या गोष्टी होतात. आपण दिवसभर आहे ना गोष्टी लर्न करतो आणि त्या लर्न झालेल्या गोष्टी आपल्या ब्रेन मध्ये फिट, म्हणजे त्या मेमरी कधी होतात माहितीये का? आपण झोपतो तेव्हा. त्यामुळे झोपणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर काय होतं माहितीये, जर आपला झोपेचा पॅटर्न कम्प्लीट नसेल झाला ना, तर आपण लर्निंग करत राहणार, पण त्याची मेमरी बनणारच नाही. तर तुमच्यापैकी ज्याला कोणाला चॅलेंजेस असतील ना, की हे लक्षात राहत नाही, मला विसरायलाच होतं, त्यांनी नक्की तुमच्या स्वतःच्या झोपेचा पॅटर्न बघा, चेक करून. आणि जर झोपेचा पॅटर्न बिघडलेला असेल तर तुमच्या लर्निंग्स होतील, पण त्या लर्निंग्सनी मेमरीज नाही बनणार. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो आणि आपण भरपूर गोष्टी विंडो शॉप करतो, त्यातल्या काही गोष्टी आपण घरी घेऊन येतो, पण त्या आपल्या घरी आहेत हे आपल्याला कधी समजतं? जेव्हा आपण त्या नीट आपल्या बरण्यांमध्ये काढून ठेवतो, त्यावेळी मग आपण त्या गोष्टी वापरायला घेतो ना. सो तसंच आहे लर्निंग, म्हणजे आपण दिवसभर जे अनुभव घेतो, ओके, ते सगळे आपले लर्निंग आहेत. त्या मेमरी कधी बनतात? त्या मेमरी बनतात आपण झोपतो तेव्हा. आणि त्या कशा बनतात हे पण आपण बघणार आहोत. आपलं मेटाबॉलिझम आणि वेट. मेटाबॉलिझम म्हणजे थोडक्यात काय की इनपुट आणि आउटपुट ह्यांच्यामधला बॅलन्स म्हणजे मेटाबॉलिझम. म्हणजे आपण जेवढं खाद्य खातोय त्या खाद्याला जर आपलं शरीर एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतं आणि उरलेलं वेस्ट म्हणून बाहेर फेकू शकतं, तर त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. ओके, जर आपलं इनपुट खूप आहे पण आपलं आउटपुट तेवढं मिळत नाही किंवा तेवढी एनर्जी बनत नाहीये, तर एखाद्याचं मेटाबॉलिझम बिघडतं. आणि ऑफकोर्स जर का हे मेटाबॉलिझम बिघडलं तर वेट इश्यूज चालू होतात. त्यानंतर येतं सेफ्टी. किती जणांना असा अनुभव आहे की गाडी चालवताना कोणाचा तरी डोळा लागला? ऐकले आहेत किस्से? गाडी चालवताना डोळा लागला तर काय होतं? सो डेफिनेटली झोप जेव्हा तुमची होत नाही किंवा झोप झालेली नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या सेफ्टीवर कॉम्प्रोमाइज करता. ओके, झोप झालेली नसेल तर चिडचिड सुद्धा होते, प्रचंड चिडचिड होते ना झोप झालेली नसेल तर. त्याने आपला मूड खराब राहतो, दुसऱ्या दिवशी टायर्ड वाटतं, फ्रेश वाटत नाही, राईट? हे सगळे चॅलेंजेस येतात. कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ. कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ म्हणजे आपल्या हार्टची हेल्थ.
ओके. आपल्या हार्टची हेल्थ ही कम्प्लिटली आपल्या झोपेच्या पॅटर्नवरती डिसाइडेड असते. आणि वेगवेगळे डिसीजेस, कितीतरी जणांना खूप वयाच्या खूप आधी केस पांढरे होणं, ओके, केस गळून जाणं किंवा चेहऱ्यावरती पुरळ येणं, अशा वेगवेगळे छोटे मोठे आजार किंवा पोट बिघडलेलं असणं, पोट साफ न होणं, ब्लड शुगरचा त्रास असणं, हे सगळे जे त्रास आपण अनुभवतो ना, हे कुठे ना आपल्या स्लीप पॅटर्नशी खूप कनेक्टेड आहे. सो आपली झोप का इम्पॉर्टंट आहे, तर आपली झोप या 6 कारणांमुळे प्रचंड इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता ह्याच्या पुढे आपण बघूया की जर का आपल्याला झोप मिळत नसेल, ओके, तर काय होतं. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, कोणतरी एंटर करते, मी त्यांना आत घेते. येस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता नक्की किती झोप घ्यावी हा प्रश्न येतो. युक्ता, तू आई बरोबर बसली आहेस, आई नक्कीच तुला म्हणणार, तू काय जास्त झोपते कमी झोपते काय होतं. मॅम जास्त झोपते, खूप जास्त. हा, मग आता बघ, आता इथे तू टीन्स मध्ये येतेस की नाही. सो टीन्स ना किती झोप गरजेची आहे. टीन्स ना 8.5 ते 9.15 तास झोप गरजेची आहे. सो आता ह्या स्लाइडचा मस्तपैकी स्क्रीनशॉट काढून घे आणि आईला पण सांग स्क्रीनशॉट काढून घे. ह्याच्याहून जास्त झोपलीस तर आई उठवेल, ह्याच्याहून कमी झोपलीस तर तुला झोपू द्यायचं. ओके. सो तुम्ही बघाल की ऑन अन ऍव्हरेज एका टीनेजरला आणि एका स्कूल, आपल्याकडे जर का आपली लहान मुलं असतील तर स्कूल चिल्ड्रनला 10 ते 11 तासाची झोप कंपल्सरी आहे. टीनेजर्सना 8.5 ते 9.15 तास, 9-10 तासांची झोप कंपल्सरी आहे. आणि एका ऍडल्टला 7 ते 9 खूप 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 गरजेची आहे. ओके. येस संभाजी, बोला तुम्ही. मॅम, हे आता कॅल्क्युलेशन आपण ऐकतोय, पण आताची वर्क स्टाईल, लोकांची वर्क कल्चर, त्यानुसार स्टुडंटना तरी 8 ते 9 तास झोप घेणं पॉसिबल होत नाहीये खरं तर. किंवा अरे म्हणजे म्हणून हे यू आर व्हेरी राईट. तुझं ऑब्झर्वेशन कम्प्लिटली राईट आहे की आज खरंच हा चॅलेंज होतोय की सगळ्यांचे शेड्यूल इतके बिघडले आहेत की ही झोप मिळतच नाही. आणि दुसरा येस चॅलेंज आहे मॅम. ना, लक्षात घ्या की ही जी झोप इकडे सांगितली गेली आहे ना, ती अखंड झोप आहे. म्हणजे असं नाही की आपण येस. रात्री 5 तास झोपलो, मग परत दुपारी 2 तास झोपलो, मग कधीतरी मध्ये अजून 1 तास झोपलो, असं नाहीये. हे जे स्लीप पॅटर्न्स दिलेले आहेत ना, हे अखंड झोपेचे दिलेले आहेत. आज स्कूलची मुलं सुद्धा इतके तास झोपत नाहीयेत, टीन्स सुद्धा इतके तास झोपत नाहीयेत आणि अडल्ट सुद्धा इतके तास अखंड झोपत नाहीयेत. अगदी सो बरोबर. त्यामुळे आपल्याला झोप किती गरजेची आहे हे मेडिकली हे आकडे आहेत. आता मला सांगा, इथे असलेल्या सगळ्या अडल्ट पैकी किती जण सलग 7 ते 9 तास झोपतात. सलग एकत्र कंटिन्युएशन मध्ये 7 ते 9 तास झोपतात आणि रोज झोपतात. एक दिवस नाही, रोज कंटिन्युअस झोपतात. जर हे करत नसाल तर समजून घ्या की आपल्याला स्लीप डिसऑर्डर आहे. आता हे ना काही आकडे आहेत स्लीप डिसऑर्डरचे. मी थोडस मोठं करते सो दॅट आपल्याला वाचता येईल. हा अमेरिकाचा एक डेटा आहे की 70% लोक स्लीप प्रॉब्लेम्सनी हैराण असतात. ओके. 30% बायका या इन्सोमनियानी ग्रस्त आहेत. इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणं. ओके. 23% ऑफ इंडिव्हिज्युअल्स हॅव डिफिकल्टी कॉन्सन्ट्रेटिंग, म्हणजे त्यांना फोकस करता येत नाही. जिकडे आपण म्हणतोय की 30% बायकांना इन्सोमनिया म्हणजे झोप लागत नाही, तिथेच पुरुषांचं प्रमाण 40% आहे. ओके. झोप न झाल्यामुळे एव्हरी इयर देर इज 20% हाईक इन ड्रायव्हिंग ऍक्सिडेंट्स. त्यानंतर बघाल 30% हायर रिस्क ऑफ ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा येणं. ओके. आणि 15% जास्त चान्स ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. बरं, ह्या जर का तुमची झोप रेग्युलरली पूर्ण होत नसेल, आता झोप नुसती तासांमध्ये मोजत नाही, क्वालिटी ऑफ स्लीप मध्ये पण मोजतात, आपण तिकडे पण जाऊया पुढे. जर हे आकडे आहेत
की 45% इन्क्रीज इन डिप्रेशन सिम्पटम्स आहेत जर का तुम्हाला झोप नीट लागत नाही तर. इतकी आपली झोप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खरंच हा विषय आज कोणाला जास्त झोप लागते, कोणाला कमी झोप लागते, किंवा आपण आहे ना मजेत म्हणतो अरे हा काय घोरतच असतो, ही काय घोरतच असते वगैरे, पण आपली स्लीप इतकी इम्पॉर्टंट आहे ह्याचा अवेअरनेसच नसतो आपल्याला. हे आकडे बघण्याच्या आधी मला खरंच विचारायचंय, तुम्हाला तरी अवेअरनेस होता का की आपली झोप नीट न होण्याने आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं, आपल्याला हार्ट डिसीज होऊ शकतात, आपलं वेट मॅनेजमेंट चुकू शकतं. इट इज अ व्हेरी व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. आणि म्हणून आपण हा सेशन घेतोय की आपल्याला हे अचीव करता येईल, आपल्याला आपले स्लीप डिप्रिव्हेशन समजून घेता येतील. ओके. आता जेव्हा स्लीप डिसऑर्डर होतो, मी एक मिनिट मोठं करते, जेव्हा स्लीप डिसऑर्डर्स होतात म्हणजे नक्की काय होतं. ओके. सर्वात पहिला सिम्पटम आहे ना हा असतो की झोप लागायला वेळ लागतो. आणि मला सांगा, झोप लागायला वेळ लागला तर आपल्याकडे काय मेथड आहे. आता आपण झोपायचा प्रयत्न करतो की आपण काय करतो, जर आपल्याला आपण बेडवर गेलो आणि आपल्याला झोप लागत नाहीये तर आपण काय करतो. अरे सगळे करता, माहितीये सगळ्यांना, आपण मोबाईल बघतो. मोबाईल बघतो. आणि मग हे मोबाईल बघता बघता किती वेळ निघून जातो कळत नाही, शेवटी तो आपला फोनच आपल्या तोंडावर पडतो आणि मग आपण झोपतो. राईट. सो जर झोप येत नसेल तर हा पहिला सिम्पटम आहे की तुम्हाला स्लीप डिसऑर्डर आहे. ओके. सेकंड इज इन्क्रीज मुवमेंट ड्युरिंग स्लीप. म्हणजे ते म्हणतात ना की झोपेत असताना प्रचंड वळवळतात ही लोक. मग अशा लोकांचे पार्टनर्स आहेत ना त्यांना जाम वैतागतात, किती हलते तू, किती हलतो तू, असं म्हणतात. आणि हे लोकांचं ना कॉन्स्टंट वळवळणं चालतं. आता असं झोपून बघूया, मग असं झोपूया, मग असं हे कुशी करून बघूया, मग उताणे होऊन झोपूया. सो ह्या लोकांचं ना इन्क्रीज मुवमेंट खूप असते झोपेत. ओके. तिसरा सिम्पटम आहे दिवसा प्रचंड झोप येते. दिवसा काही करत असताना झोप येते. ओके. सो दिवसा झोप येते म्हटल्यावर सुद्धा दिवसा आपण जरी झोप पूर्ण केली तरी आहे ना थकवा राहतो जरा शरीरात. दॅट इज डे टाइम टायर्डनेस. ओके. आपल्या शरीरात थकवा राहतो. ओके. फटीग अँड डिझीनेस. फटीग अँड डिझीनेस म्हणजे ऐक अरे बापरे थकले असं जेव्हा आपल्याला वाटतं ना त्याला म्हणतात फटीग अँड डिझीनेस. ओके. सो हे जर का तुम्ही असं म्हणजे दिवसा पण असं थोडं मरगळ, म्हणजे मराठीतला त्याला ऍक्च्युअल शब्द आहे मरगळ, मरगळ एक्सपिरियन्स करता तर नक्की आहे. इरिटेबिलिटी. कोणी काहीही केलं की लगेच चिडचिड होते. ओके. सो लगेच चिडचिड होत असेल तर त्यालाही झोप कारणीभूत असू शकते. हॅपहॅझार्ड स्लीपिंग पॅटर्न्स म्हणजे कधीतरी आहे ना खूप मस्त झोप लागते, लगेच झोपायला होतं पण रात्री परत जाग येते, किंवा कधी कधी झोपच लागत नाही पण मग सकाळी छान झोप लागते आणि सकाळी छान झोप लागते मग परत सगळं कार्यक्रम बिघडतो. सो झोप कधी लागेल ह्याचा अंदाज नसणं, ह्याचा नेम नसणं. ओके. शॉर्ट स्लीप ड्युरेशन्स म्हणजे आता ज्यांच्या घरी ना हे ना आपण आपल्या लहानपणी वगैरे खूप एक्सपिरियन्स केलेलं. टिपिकली आयांना वगैरे असं व्हायचं की घरात कधी पाणी नसायचं तर मग रात्री पाणी येण्याची वेळ असायची, मग उठायचं पाणी भरायचं परत झोपायचं. तर हे लोक ना असे शॉर्ट 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 ड्युरेशन मध्ये झोपतात. ओके. तुमच्याकडून फ्रिक्वेंटली चुका होत असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही जागे आहात तेव्हा जर का तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका होत असतील ना तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत त्याचं एक कारण तुमच्या झोपेत असू शकतं. इरेग्युलर ब्रीदिंग पॅटर्न्स म्हणजे थोडा छातीवर श्वास येणं पण कधी शॉर्ट ब्रीथ घेणं, कधी असं नाही होणं. सो इरेग्युलर ब्रीदिंग पॅटर्न्स आर ऑल्सो अ साइन ऑफ स्लीप डिसऑर्डर. हेडेक्स, डोकेदुखी. ओके. उठलेले असताना डोकं दुखणं, ज्या लोकांना एक्सपिरियन्स येतो खूप वेळा डोकं दुखतंय त्यांना स्लीप डिसऑर्डर असू शकतो. ओके. सो एक्सपिरियन्सिंग हेडेक्स इज ऑल्सो इट. मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे जे लोक डिप्रेशन, एन्झायटी किंवा मला काही करूसच वाटत नाही असं काही एक्सपिरियन्स करतात ना
ते सुद्धा या मेंटल डिसऑर्डर्सचा पार्ट आहे. आणि लास्ट, स्लो रिस्पॉन्सेस ड्युरिंग सोशल इंटरॅक्शन. म्हणजे तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर आयदर तुमचं लक्षच नसतं किंवा तुम्ही ओके असं काहीतरी उडतं उडतं उत्तर देता. म्हणजे तुमचा ब्रेन आहे ना कम्प्लिटली त्या गोष्टीला प्रोसेसच करू शकत नाही. तुम्ही बोलताना मध्येच पॉज घेता. तुमचं बोलण्याचा पॅटर्न हा इरेग्युलर आहे की दुसरे तुम्हाला परत परत विचारतात काय झालं, असं का चाललंय, हे का होतंय, आणि तुम्ही ठीक आहे आणि लक्ष नसल्याने अरे तुझं लक्ष कुठे आहे. जर का असं होत असेल तर इट इज अ साइन ऑफ स्लीप डिसऑर्डर. ओके. सो तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही कोणीही जर का हे सिम्पटम्स एक्सपिरियन्स करत असेल, यातले कुठलेही सिम्पटम्स एक्सपिरियन्स करत असेल तर आपण आहे ना त्यांचा स्लीप डिसऑर्डर असू शकतो एवढा अवेअरनेस त्यांना देणं खरंच गरजेचं आहे. तर हे नक्की स्लीप डिसऑर्डर्स असतात काय आणि ह्याच्या मागे काय मिसकन्सेप्शन्स आहेत हे आपण थोडं चेक करूया. ओके. सो हे बघा, आपल्याला काही डॉक्टर बनून आहे ना आपल्याला कोणाचाही स्लीपचा प्रॉब्लेम नीट रिपेअर नाही करायचा. आपल्याला काही कोणाला औषधं नाही द्यायची, पण प्रत्येकाला हा अवेअरनेस असणं गरजेचं आहे की स्लीप प्रॉब्लेम्स नक्की असतात काय. तर फर्स्ट आहे इन्सॉम्निया. इन्सॉम्निया म्हणजे काय माहितीये, त्यांना ना झोपायला त्रास होतो किंवा झोपून त्यांची ना झोपण्याची स्टेट आहे ना खूप कमी असते. म्हणजे जेव्हा हे बेडवर जातात ह्यांना झोप लागत नाही किंवा झोप लागली तरी ती तुटक 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 असते. ओके. याला म्हणतात इन्सॉम्निया. ओके. सेकंड असतो स्लीप ॲपनिया. आपल्याकडे ना किती जणांना असं वाटतं की कोण घोरतंय म्हणजे अगदी शांत मस्त झोपलंय. किती जणांना असं वाटतं की घोरणं हे एक साईन आहे की तो मनुष्य एकदम ढारढूर झोपलाय. नाही, ऍक्च्युली घोरणं म्हणजे स्लीप ॲपनिया. आणि स्लीप ॲपनियामध्ये काय होतं माहितीये का, थोडंसं ह्या बाबतीत तुम्हाला सांगेन कारण हा खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे आपल्याकडे. जेव्हा आहे ना हे व्यक्ती झोपतात तेव्हा त्यांची श्वासनलिका दाबली जाते आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेपूर ऑक्सिजन मिळत नाही. ओके. आणि पुरेपूर ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीरातल्या बऱ्याचशा नॅचरल प्रोसेसेस आहेत ना ह्या थांबतात. त्यामुळे तुम्ही बघाल की जे लोक घोरतात ना ऍक्च्युली त्यांची फिजिकल हेल्थ पण चांगली नसते. ते मोस्ट ऑफ द टाइम्स आहे ना स्थूल असतात किंवा त्यांना कुठला ना कुठला हेल्थ प्रॉब्लेम असतो. सो इनफॅक्ट जो व्यक्ती तुमच्या शुगर जास्त, ऍब्सोल्युटली लठ्ठपणा, हे तुम्ही बघाल की जे व्यक्ती घोरतात ना ह्यांच्यामध्ये खूप असतो. सो घोरणं म्हणजे तो व्यक्ती शांत झोपलाय असं नाही, उलट त्याचं शरीर आवाज करते की बाबा मला ऑक्सिजन मिळत नाहीये, मला ऑक्सिजन मिळत नाहीये. सो स्लीप ॲपनियाला सिरियसली घ्या. ओके. थर्ड इज हायपरसोमनिया. जसं इन्सोमनिया वाल्यांना ना झोप येत नाही ना, हायपरसोमनिया वाल्यांना झोपच येत राहते. त्यांना कॉन्स्टंट झोप येत राहते. 8 ते 10 तास झोपले ना तरी त्यांना परत झोप येत राहते. ओके. इन्सोमनियावाले झोपू शकत नाही, पण हायपरसोमनियावाल्यांना प्रचंड झोप येत राहते. ओके. नार्कोलेप्सी म्हणजे काय होतं माहितीये का, तुमचा ना जागण्याचाही टाइम नसतो आणि उठण्याचाही टाइम नसतो. हे ना बेसिकली आजकालच्या टीनेजर्स बरोबर चाललंय. नार्कोलेप्सी इज त्यांना कधी झोप लागेल ह्याचाही काही पॅटर्न नाही आणि ते कधी उठतील ह्याचाही काही पॅटर्न नाही. जसं मी म्हटलं, कधीतरी दुपारी झोपणं होतंय किंवा एस्पेशली हा एक्सपिरियन्स करतात जे लोक शिफ्ट ड्युटी करतात ना त्यांना हा त्रास खूप अनुभवतो. कारण त्यांचं झोपण्याचं एक सायकलच नसतं ना. तर त्यामुळे ना ही लोक खूप हा स्लीप प्रॉब्लेम करतात की त्यांचं एक झोपण्याचा आणि उठण्याचा प्रॉब्लेमच नसतो. त्यात शिफ्ट ड्युटी पण जर का अशा असल्या ना की त्या एक एक आठवड्याने बदलतायत तर अजून वाईट. कारण तुमची बॉडी एका सायकलला ऍडजस्ट होते आणि तुमची शिफ्ट बदलते. मग तुमची बॉडी परत त्या गोष्टीला ऍडजस्ट होते, परत तुमची शिफ्ट बदलते. सो हे खूप म्हणजे खूप वाईट पॅटर्न आहे. नार्कोलॅप्सी वरती पण देर आर टूल्स अवेलेबल जे वापरता येऊ शकतात. पॅरासोमनिया म्हणजे किती जणांनी ते मूवी बघितलाय चेन्नई एक्सप्रेस मध्ये ती काय करते झोपेत, लाथ मारते ना.
आणि ती काय म्हणते, दीपिकाचं कॅरेक्टर जे दाखवलंय, ओके, सो दीपिकाचं कॅरेक्टर चेन्नई एक्सप्रेस मध्ये रात्री झोपली की लाथ मारतं. आपल्याकडे अशी लहान मुलं वगैरे पण असतात, ते गडाबडा लोळतात किंवा रात्री लाथा मारतात, हे मारतात. सो पॅरासोमनिया इज की जर का तुमची ऍक्टिव्हिटी झोपेमध्ये असताना खूप वाढते, त्याला पॅरासोमनिया म्हणतात. ओके, सो लहान मुलांना स्वतःचे स्लीप ऍक्शन्स कंट्रोल करता येत नाही, हे ठीक आहे, पण हे जेव्हा मोठ्यांमध्ये आढळतं ना, तेव्हा याला डिसऑर्डर. अजून एक आजार असतो ना की जे म्हणतात की झोपेत चालायला लागतात, स्लीप वॉकिंग ज्याला आपण म्हणतो ना, स्लीप वॉकिंग किंवा झोपेत बडबडणं, झोपेत दात खाणं, हे खाणं, या सगळ्याला पॅरासोमनिया म्हणतात. आता पर्पज लक्षात घ्या, पर्पज काय आहे की यातलं काहीही होत असेल ना तर जस्ट हे नॉर्मल आहे, घोरणं नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे असं म्हणून त्या गोष्टीला नेग्लेक्ट करू नका, त्या गोष्टीला इग्नोर करू नका. ओके, हे स्लीप डिसऑर्डरचे प्रॉब्लेम्स आहेत, यासाठी स्लीप डॉक्टर्स अवेलेबल असतात. आपल्याला या स्लीप डॉक्टर्सची मदत घेणं अपेक्षित आहे. ओके, सो सर्वात पहिले आपण ह्या स्लाइडमध्ये ना सर्वात इम्पॉर्टंट आपण बघितलं की आपण काय काय सिम्पटम्स एक्सपिरियन्स करतो जेव्हा आपल्याला स्लीप डिसऑर्डर्स होतात, आणि आपण हे सुद्धा बघितलं की का गरजेचं आहे, आणि 5 टाईपचे, ओके, 5 टाईपचे स्लीप प्रॉब्लेम्स कुठले आहेत. ओके, सो आता बिकॉज ही खूप इम्पॉर्टंट आणि खूप इन्फॉर्मेशन वाली स्लाइड आहे, तुम्हाला ह्याच्यावरती काही विचारायचं असेल, एखादा सिम्पटम जो तुम्हाला वाटतोय स्लीपशी रिलेटेड आहे पण तुम्हाला मला विचारायचं असेल तरी विचारू शकता. आपण बघूया पुढे ह्याच्या बाबतीत काय करायचंय. पण ह्या स्लाइड वरती कोणाचे काहीही प्रश्न तुम्ही टाईप करू शकता, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ओके, परफेक्ट, व्हेरी गुड. सो आता आपण येऊया की मग नक्की म्हणजे ते म्हणतात ना, हा प्रश्न आपण कधीच विचारला कसं. ओके, तर झोपायचं कसं ह्याचा सुद्धा एक सायन्स आहे. ओके, आता ह्याचा सायन्स काय सांगतो की तुमच्या झोपायच्या ना 4 स्टेजेस असतात. ओके, तुमच्या झोपायच्या 4 स्टेजेस असतात. एक पहिली स्टेज असते की जेव्हा ना तुम्ही झोपता, म्हणजे झोप लागत असते. ओके, दुसरी स्टेट असते लाईट नॉन REM स्लीप. REM हे खूप इम्पॉर्टंट आहे वेन यू आर लर्निंग अबाउट झोप. REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. रॅपिड आय मुवमेंट म्हणजे जर का तुमच्या बाजूला जे कोणी झोपतात त्यांना तुम्ही रात्री बघितलं, झोप लागली ना की आपले डोळे हलायला लागतात. डोळे म्हणजे आपले बुबुळं आहेत ना, ही थोडीशी हलायला लागतात. वेलकम मिनल मॅम. ओके, ही हलायला लागतात, त्याला म्हणतात REM. ओके, थर्ड स्टेज येते डीप नॉन REM स्लीप. नॉन REM म्हणजे जिथे आपल्या रॅपिड आय मुवमेंट्स होत नाहीत. आणि परत चौथी स्टेज येते ती म्हणजे REM स्लीप. जर आठवतं पहिल्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की झोप असावी, ऍडल्ट्सना किती तासाची झोप गरजेची आहे आपण बघितलं. ऍडल्ट्सना किती तासाची झोप गरजेची आहे? 7 ते 9 तास, राईट. सो ऑन अन ऍव्हरेज आपण 8 तास पकडूया की ऍडल्टला 8 तास झोप गरजेची आहे, राईट. सो यू हॅव टू अंडरस्टँड, पण ती झोप अखंड मिळणं का गरजेचं आहे? कारण हे 1, 2, 3, 4 हे सगळ्या स्टेजेस मधून आपली झोप गेली पाहिजे. सो ह्या स्टेजेस मधून जाताना नेमकं आपल्या शरीरात काय होत असतं ना, हे आपण थोडं समजून घेऊया. पहिली स्टेज आहे लाईट ट्रान्झिशनल स्लीप. ओके, आता ह्यामध्ये काय होतं माहितीये का, यामध्ये आपल्याला आहे ना ड्राउझीनेस येतो. ओके, यामध्ये आपल्याला थोडा ड्राउझीनेस येतो आणि आपण डीप स्लीप मध्ये जायला सुरू करतो. ओके, सो पहिल्या स्टेज मध्ये ना लाईट ट्रान्झिशनल स्टेप मध्ये काय होतं, फक्त झोप यायला लागते. पण ही झोप जी असते ना ही जागृत झोप असते. या झोपेमध्ये तुम्हाला कोणी उठवलं तर तुम्ही पटकन जागे होता, भांड वाजलं तरी जाग येते, कोणी तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं हल्लं तरी जाग येते. म्हणजे जर का तुमची झोप या स्टेजला आहे ना
की तुम्हाला हात लावला तरी समजतंय, तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय ह्याचा थोडासा अवेअरनेस आहे, म्हणजे तुम्ही स्टेज 1 ऑफ स्लीपला आहात. ओके, तुम्ही स्लीपच्या स्टेज 1 मध्ये आहात. ओके, सो स्टेज 1 मध्ये आपण फक्त स्टेज 2 मध्ये जाण्यासाठी स्वतःच्या शरीराला रिलॅक्स करत असतो. आपलं शरीर रिलॅक्स होतं आणि मग आपण स्टेज 2 मध्ये जातो. आता स्टेज 2 मध्ये काय होतं, आपल्या शरीरात आहे ना असे केमिकल्स रिलीज होतात की ज्याने आपले सेन्सेस ब्लॉक होतात. ओके, ज्याने आपले सेन्सेस ब्लॉक होतात. असं समजा ना की आपण कॉन्स्टंटली आपल्या सेन्सेस मधून इनपुट घेत असतो ना, आणि ते इनपुट कोणाला पाठवत असतो, आपल्या ब्रेनमध्ये, राईट, आपल्या ब्रेनमध्ये. मग हळूहळू जेव्हा स्टेज 1 ला असतो ना, स्टेज 1 ला आपलं शरीर पहिले रिलॅक्स होतं, आपला फिजिकल थकवा थोडा कमी होतो आणि मग आपण स्टेज 2 कडे जातो. स्टेज 2 मध्ये आपल्याला केमिकल्स रिलीज होतात जे आपल्या ब्रेनचे सेन्सेस आहेत ना ते ब्लॉक करतात. आता ब्रेनचे सेन्सेस ब्लॉक झाले की काय होतं, ब्रेनकडे कुठलाही इनपुट जात नाही. मग बाहेर कुठला वास आला, काही टुक टाक, थोडस टाकटुक टाकटुक काही झालं तरी तुमची झोप डिस्टर्ब होत नाही. सो ही स्टेज 2 आहे ना, ही तुम्हाला डीप स्लीप मध्ये जाण्यासाठी ना खूप हेल्प करते. हे बेसिकली सगळे खिडक्या दरवाजे तुमच्या ब्रेनचं बंद करून घेतं की बास आता तू रिलॅक्स हो आणि या झोपेच्या आत शिर. स्टेज 3 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुम्ही कम्प्लिटली डीप स्लीप मध्ये जाता. तुम्ही डीप स्लीप मध्ये गेलात हे कसं ओळखायचं, तर डीप स्लीप मध्ये ना आपल्या मसल्स वरचा कंट्रोल सुटतो आणि आपण आहे ना प्रचंड डीप स्लीप मध्ये जातो. म्हणजे काही जणांचं माहितीये का, झोपतात तेव्हा तोंडातनं लाळ गळते, राईट, हे स्टेज 3 ला होतं. हे स्टेज 3 ला होतं म्हणजे काय, आपण आपलं तोंड बंद नाही ठेवू शकत, आपलं तोंड उघडं राहतं, आपल्या अशा आरामात लाळ गळायला लागते आणि हे सगळे साईन्स आहेत की तुमचा ब्रेन डीप स्लीप मध्ये जातोय. ओके, आणि डीप स्लीप मध्ये गेलो ना आपण की आपले ग्रोथ हार्मोन्स रिलीज होतात. ओके, मला एक सांगा, तुम्ही घरी कुठलंही इक्विपमेंट वापरता, ओके, त्याला आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मिक्सर वापरताय, ठीक आहे, तुम्ही मिक्सर जर का 24 तास ऑन ठेवलात तर काय होईल, मिक्सर आपण 24 तास ऑनच ठेवला तर काय होईल, तापेल, गरम होईल. तुम्ही टीव्ही बघताय, तुम्ही टीव्ही 24 तास आणि 7ही दिवस ऑन ठेवलात तर काय होईल, प्रत्येक गोष्टीला जी काही मेकॅनिक्स आहेत तेव्हा त्याचा एक रेस्टिंग पिरियड पण गरजेचा आहे ना. ऍब्सोल्युटली. मग तुमच्या शरीराला सुद्धा एका रेस्टिंग पिरियडची गरज आहे, तुमच्या शरीराला मेंटेनन्सची गरज आहे आणि हे मेंटेनन्स कधी होतं, स्टेज 3 ला होतं. ओके, स्टेज 3 ला तुमचा मेंटेनन्स चालू होतो शरीराचा. म्हणजे आता ब्रेन तर स्विच ऑफ झालाय असं समजा, आता ते सगळ्या शरीराची साफसफाई चालू करतं. अरे ह्याचं इकडे हा सेल बिघडलाय, चला हा सेल रिपेअर करूया, आपण हे करूया, इकडे ह्याला प्रॉब्लेम झालाय तो नीट करूया. सो आपल्या शरीरातलं ना जे काही डेली लाईफनी आपलं शरीर डे टू डे लाईफनी वेअर अँड टेअर झालंय ना, हे डीप स्लीप मध्ये आपण जातो ना तेव्हा रिपेअर व्हायला लागतं. आणि हे रिपेअर होणं एव्हरी डे खूप गरजेचं आहे, कारण आपण रोज आपलं शरीर वापरतो ना, मग ते रोज रिपेअर होणं किंवा रोज मेंटेन होणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता जर एखादा व्यक्ती, आता तिकडे ना मध्ये लिहिलंय बघा 90 to 120 मिनिट्स, म्हणजे प्रत्येकाचा ना ह्या स्टेज मध्ये जायचा वेळ आहे ना वेगवेगळा असतो. कोणाला स्टेज 1 मधून स्टेज 2 ला जाताना 90 ते 120 मिनिटं, म्हणजे काय, अंदाजे 1.5 ते 2 तास तुम्ही प्रत्येक स्टेज मध्ये तुमचं शरीर घेतं. म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण स्टेज 1 मध्ये अंदाजे 1.5 ते 2 तास असतो. मग आपण स्टेज 2 ला जातो. ओके, जिथे आपले सेन्सेस ब्लॉक व्हायला सुरू होतात आणि शरीर असं रेडी व्हायला घेतं, ते पण परत 1.5 ते 2 तास लागतात. आणि मग स्टेज 3 कधी चालू होतो, परत त्याच्यानंतर. आता मला सांगा, जर का कोणी फक्त 4च तास झोपलं तर काय होईल, कोण जर का फक्त 4 तास झोपतंय तर ऍट द मोस्ट तो स्टेज 1 ला जाईल, स्टेज 2 ला जाईल आणि स्टेज 3 मध्ये थोडाच वेळ असेल ना. स्लीप पॅटर्न हाच आहे. मग जर का स्टेज 3 मध्ये तुम्ही पूर्ण वेळ नसलात तर काय होईल माहितीये,
हळूहळू तुमचं वय दिसायला लागेल. म्हणजे जे आपण म्हणतो ना प्री मॅच्युअर ग्रेइंग, की केस पांढरे होतात, केस जाणं, चेहऱ्यावरचं तेज जातं, थकलेले दिसतो. का? कारण आपलं शरीर आपण रोज वापरतोय पण ते रिजनरेट होतच नाहीये. जर तुम्ही स्टेज 3 ची झोप पूर्ण घेत नाहीये तर तेवढे ग्रोथ हार्मोन्सच रिलीज होत नाहीयेत तुमच्या बॉडीमध्ये. मग हळूहळू जर का हे रोज व्हायला लागलं, चला एखाद दिवशी झालं समजू शकतो, पण हा पॅटर्न जर का रोज 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 चालला तर चॅलेंज आहे. अँड देन कम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज विच इज फोर्थ स्टेज. ओके, रिवायटलायझर मेमरी. ओके, या फोर्थ स्टेजला म्हणतात रिवायटलायझर मेमरी. म्हणजेच काय की इथे आहे ना फोर्थ स्टेज, तुम्ही दिवसभर घेतलेले अनुभव हे मेमरीमध्ये कन्वर्ट होतात. हे मेमरीमध्ये कन्वर्ट होतात. तर आता जर का तुम्ही ह्या पॅटर्न मध्ये नाही गेलात, म्हणजे तुम्ही ते म्हणतात 6 तास झोपलात, तर तुम्ही ही एक्सपिरियन्स नाही करणार. आणि मग काय होणार? गोष्टी विसरणार. बिकॉज तुम्ही जे एक्सपिरियन्स केलं ते तुमच्या मेमरीमध्ये कन्फर्म झालंच नाही. सो काय भरपूर गोष्टी विसरण्याचे चान्सेस आहेत. जर तुमच्या आजूबाजूला कोणीही असं असेल ज्याच्याकडून हे खूप वेळा येतं की मी हे विसरले, मी विसरलो, मी विसरतेय, ओ मला लक्षातच नाही, अरे माझ्या ध्यानातच नाही आलं, तर लक्षात घ्या की तुमची ही फोर्थ स्टेज आहे ना, फोर्थ स्टेजची झोप होत नाहीये. आणि या फोर्थ स्टेज मध्ये ना आपण परत थोडेसे सावध होतो. बरं, ह्या ज्या सगळ्या आपल्या ऑब्झर्वेशन असतात हे मेमरीमध्ये जाताना, ओके, हे मेमरीमध्ये जाताना आपल्याला ना बरेच स्वप्न पडतात. बिकॉज आपण जे काही एक्सपिरियन्स केलंय त्याचं व्हिज्युअलायझेशन दिसायला लागतं. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात ना, पहाटे दिसलेलं स्वप्न खरं होतं. का म्हणतो आपण की पहाटे दिसलेलं स्वप्न खरं होतं? कारण तेव्हा आपण आपल्या लर्निंगला आपली मेमरी बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला ना असं वाटेल की हे स्वप्न अजिबातच अनरिलेटेड होतं, पण ते तसं नसतं. तुमची एखादी दिवसभरातले अनुभव किंवा 2-3 दिवसाआधीचे किंवा कुठलं तरी लर्निंग आहे ना, हे कुठलं तरी लर्निंग तेव्हा मेमरी बनत असतं आणि ते तुम्ही व्हिज्युअलाइज करता. दॅट इज नथिंग बट स्वप्न. आणि म्हणून आपल्याकडे पहाटेची झोप का म्हणतात त्याला, की पहाटे बघितलेल्या गोष्टी खऱ्या होतात? कारण ही फोर्थ स्टेज आहे. ही फोर्थ स्टेज आहे, ही एक्सपिरियन्स करणं खूप गरजेचं आहे. सो जर तुम्ही या 4 स्टेप्स मधून नाही गेलात ना, तर तुमची झोप पूर्ण झालेली नाही. आता काही लोकांचं असं होतं की त्यांना सलग ना 7 ते 9 तास झोप मिळत नाही. मग त्यांचं कसं होतं, 6 तास झोपलं, मग काय, मग 1 तास लोकल ट्रेन मध्ये झोपलं, आणि मग काय, मग परत येताना संध्याकाळी लोकल ट्रेन मध्ये 1 तास झोपलं, मग घरी येऊन परत 5 ते 6. तर काय होणार सांगा? जर ह्यांनी फोर्थ स्टेज एक्सपिरियन्स नाही केली तर ह्या लोकांमध्ये काय दिसणार आपल्याला? फोकस एरर्स, कॉन्सन्ट्रेशन एरर्स. ओके, ह्या लोकांच्या लक्षात पटकन राहत नाही, त्यांना एका गोष्टीवर फोकस करता येत नाही. एस्पेशली मुलांसाठी हे खूप गरजेचं आहे. आज मी बघते की मुलांच्या एक्झाम्स येतात, काय येतात, तेव्हा सगळ्यांचा पॅटर्न आहे रात्री जागून अभ्यास करूया, आणि मग ते 3 ते 4 तास झोप घेऊन जातात. आता 3 ते 4 तास झोप घेऊन गेले तर त्यांचे लर्निंग मेमरी बनणार आहेत का? आणि म्हणून असं होतं, पेपर लिहून आल्यावरती सगळं डोक्याच्या बाहेर, सगळं विसरून जातात पेपर लिहून आले तर. आता का विसरतात? कारण त्या गोष्टीवर त्यांना झोपता आलं नाही. त्यामुळे ना इंग्लिशमध्ये एक म्हण पण आहे, लेट्स स्लीप ओव्हर इट. म्हणजे हा विषय आता डिस्कस करूया नको, लेट्स स्लीप ओव्हर इट म्हणून एक वाक्य आहे. स्लीप ओव्हर इट म्हणजे काय? आपण वेळ जाऊ देऊया, आपण त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स, लर्निंग आपल्या मेमरी झाल्या की आपल्याला आपोआप लक्षात राहतील. त्याला म्हणतात लेट्स स्लीप ओव्हर द इश्यू. ओके, आता एखादा व्यक्ती जर का 4 ते 5 तासाची झोप घेतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल? येस मिनल, तू अनम्यूट करून बोलू शकते. हा, एकदम एनर्जेटिक दिसेल, फ्रेश फील करेल आणि जर फुल पूर्ण डे झाली तर ऍब्सोल्युटली तू म्हणतेस ते ही अगदी फील बरोबर फ्रेश आहे. आणि फुल ऑन येस, एन्थुजियास्टिक, जर एक्साइटेड. त्याची कंटिन्युअसली 4 ते 5 तास म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2 झालं,
स्टेज 3 स्टेज 4 नाही झालं तर तो व्यक्ती कसा दिसेल? इट फेल्ट लाइक अ डाउन एनर्जी, डाऊन, इंटरेस्ट नहीं है, कुछ भी चैलेंजेस है तो उसमें से अपने को निकालना है बाहर, बस भाग जाएगा प्रॉब्लम से. ऍब्सोल्युटली थकवा दिसतो. बरोबर. मिस यू मिनल, येत जा. या थैंक यू. ओके, सो ह्यांच्या चेहऱ्यावर आहे ना थकवा दिसतो, प्रचंड थकवा दिसतो. हे नेहमी टायर्ड असतात. ह्यांना वयाच्या आधी आहे ना खूप ते असे डाऊन होऊन जातात, कारण त्यांच्यामध्ये तेवढे ग्रोथ हार्मोन्सच जनरेट होत नाहीये. आता आपण आहे ना युजली असा हा सीन बघतो की लहान मुलांना ना आपण उठवतो ना तेव्हा त्यांना असं गडा गडा हलवतो आणि तरी ते उठत नाही. सगळ्यांना हा अनुभव आहे ना. कधी कधी तुम्ही ते लहान मूल राहिलात किंवा आता कोणाला तरी उठवताय. सो प्लीज अंडरस्टँड करा, जर का ते स्टेज 3च्या झोपेत असतील ना तर त्यांचे सगळे सेन्सेस ब्लॉक्ड आहेत. किंवा आपण ऐकतो ना, अरे गजर कधी वाचला मला कळलंच नाही, राईट? काय होतं, स्टेज 2 मध्ये तुमचा ब्रेन सगळे तुमचे सेन्सेस ब्लॉक करतो ना, मग तुम्ही स्टेज 3 मध्ये जाता. सो अशा स्थितीमध्ये ना स्टेज 3 मध्ये असता तुम्ही तर या मुलांना सेन्सेस त्यांचे जागृत नसतात. किंवा आपण पण ऍज अन ऍडल्ट जेव्हा स्टेज 3 मध्ये जातो ना आपले सेन्सेस जागृत नसतात. मी तुला हलवलं पण तुझ्या लक्षात नाही. हा गोष्टी जेव्हा होतात ना स्टेज 3 मध्ये आणि स्टेज 3च्या पर्सनला तुम्ही जर का असं धाड 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 करून उठवलं ना तर ते माहितीये कधी असं कोण उठलंय का, उठल्यावरती काहीच कळत नाही आपण कुठे आहोत, काय चाललंय आणि काय एकदम गडबडतात ती लोक. इट मीन्स दे वर एक्सपिरियन्सिंग स्टेज 3 स्लीप. ओके, आता स्टेज 3 मधून आहे ना म्हणून त्यांना स्टेज 4 वर येऊ द्यायचं आणि मग उठवायचं. जर तुम्ही स्टेज 3 मध्येच उठवता ना तर ब्रेन अचानक ऑन झाला आणि आता त्याला काहीच कळत नाहीये की आपण कुठे आहोत, दिवस आहे रात्र आहे. असं कधी कधी होतं ना की आपण उठतो आणि आपल्याला कळतच नाही, अरे आपण कुठे आहोत, काय चाललंय, कुठला दिवस आहे, कुठला वार आहे. इट मीन्स आपण स्टेज 3 मधून डायरेक्ट उठलोय. ओके, सो 1 2 3 4. आता प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, त्यामुळे तुमच्या शरीराचा अनुभव तुम्हाला आला असेल आणि तुम्हाला हे कळेल की तुमची REM किती आहे. आज बरेचसे ऍप सुद्धा अवेलेबल आहेत जे तुमचा स्लीप तुमच्या बरोबर ट्रॅक करू शकता. जर का तुम्हाला बघायचं असेल की तुम्ही स्टेज 1 मध्ये किती वेळ असता, स्टेज 2 मध्ये किती वेळ असता. काही जण स्टेज 1 मधून स्टेज 2 वर लगेच जातात, त्यांना 90 मिनिट्स पण नाही लागत. ओके, सो प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. ग्रेट अंकिता. सो प्रत्येकाचं शरीर आहे ना वेगळं आहे आणि प्रत्येकाचे त्यामुळे ना स्टेज 1 वरून स्टेज 2 वर जाण्याचे टाइम स्लॉट्स वेगवेगळे असणार. पॉइंट इज की तुम्ही या चारही स्टेजेस करून मगच उठलं पाहिजे. कोणाची जे शारीरिक काम खूप करतात, ओके, आता जे खूप शारीरिक काम करतात त्यांची स्टेज 3 ची रिक्वायरमेंट ही 2 तासापेक्षा जास्त पण असू शकते, कारण ते शारीरिक काम खूप करतात किंवा जे बौद्धिक काम पण खूप करतात. ओके, ज्यांना खूप काम असतं असं असू शकतं की 2 तासात त्यांच्या बॉडीचं पूर्ण रिजनरेशन नाही होणार आहे. वयस्कर व्यक्ती, आता ज्या रेटला वयस्कर व्यक्ती, प्लेयर्स, ज्यांच्या शरीरात खूप उतार चढाव रोज होत असतात त्यांना स्टेज 3 ची खूप जास्त गरज आहे. मग मे बी त्यांना 120 मिनिट्स पेक्षा जास्त वेळ डीप स्लीप मध्ये असणं गरजेचं आहे. सो तुमच्या शरीराच्या नीड्स वेगवेगळ्या असल्या तरी या 4 स्टेजेस होणं खूप म्हणजे खूप बेसिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्ही म्हणाल की मी स्टेज 1 मधून स्टेज 2 वर नक्की जाते. अच्छा, स्टेज 1 वरून आपण जेव्हा स्टेज 2 वर जातो ना तेव्हा ना काही जणांना असं जाणवतं का झोपेत कधीतरी आपण पडतोय असा अनुभव येतो, असं पडतोय असं फील येतं की अरे आपण कुठून तरी पडतोय आणि मग आपण असं सांभाळून हे होतं. हा, इट मीन्स तो स्टेज 1 टू स्टेज 2 चा ट्रान्झिशन आहे की जिकडे तुमचे मसल्स रिलॅक्स होत आहेत, तुमचे सेन्सेस जात आहेत. सो हे ना तुमचे स्लीप ट्रान्झिशन्स आहेत जे तुम्हाला लक्षात येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. आणि मग स्टेज 2 ला नंतर स्टेज 3 वर जाताना ना तुमचे ग्रोथ हार्मोन्स रिलीज होतात,
सो एव्हरी डे स्टेज 3 ला जाणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. या आता लेट्स टॉक अबाउट की आपल्याला एवढं सगळं तर कळलं. ओके, आपली झोप का नाही होते, नेमके प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. कोणाचं चॅलेंज आहे नेटफ्लिक्स, कोणाचं चॅलेंज आहे अभ्यास, कोणाचं चॅलेंज आहे मला पाणी भरायला उठावं लागतं, कोणाचं चॅलेंज आहे माझा नवरा माझी बायको लेट येते, कोणाचं चॅलेंज आहे मला शांत झोपच लागत नाही, कोणाचं रिझन असू शकतं माझ्या औषधांमुळे मला त्रास होतो, कोणाचं हेल्थ रिझन असू शकतं की मला कितीतरी जणांना रात्री झोपले की ऍसिडिटी येते, राईट. हे चॅलेंजेस असू शकतात. आय अग्री. ओके, पण आपलं स्लीप पॅटर्न किंवा आपल्या शरीराची काळजी तुमच्या बरोबर आयुष्यभर कोण साथ राहणार आहे? मला गॅरंटीने सांगा, तुमच्या बरोबर तुम्ही जितकी वर्ष जगणार तितकी वर्ष कोण जगणार आहे तुमच्या बरोबर? मी स्वतः माझ्या बरोबर जगणार आहे. ऍब्सोल्युटली तुमचं शरीर. शरीर, yes. कोणाचीच गॅरंटी तुम्ही घेऊ नाही शकत. येस. तुमच्या शरीराची फक्त तुम्ही गॅरंटी घेऊ शकता. मग त्याची काळजी घेणं हे कोणाचं काम आहे? माझं तुमचं स्वतःच. शरीर तुम्ही दिवसभर ऑन ठेवताय तर निसर्गच तुम्हाला सांगतोय की बाबा प्लीज दिवसातले 7 ते 8 तास तरी ते शरीराचं दुकान बंद कर, सगळ्या डोक्यातल्या गोष्टी बंद कर, तर ते शरीर तुम्हाला लॉंग टर्म काळजी देऊ शकेल आणि तो लॉंग टर्म तुमच्या बरोबर चांगल्या वेने राहू शकेल. सो आता मी खरंच तुम्हाला ऍडवाइज नाही करणार आहे, पण आता तुम्हीच स्वतः मला सांगा, तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता, चॅट मध्ये सांगू शकता, एक वे की ज्याने तुम्हाला छान झोप लागू शकते. येस अंकिता, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही मॅम. एक वे सांगा मला पटापट की ज्याने आपल्याला चांगली झोप लागू शकते आणि आपणच आपल्या झोपेची काळजी घेऊ शकतो. येस अंकिता, बोला ना. ओके, अंकिता मॅम ट्रॅव्हल करतायत तर त्यामुळे त्या अनम्यूट करतील. तोपर्यंत युक्ता तू अनम्यूट करून बोलू शकते. मॅम चांगली हेल्थ एक्सरसाइज आणि रीडिंग. व्हेरी नाईस, थँक्यू. येस, एक्सरसाइज आणि यू कॅन गो अहेड, दॅट इज गोइंग टू हेल्प यू. आदितीने सांगितलंय मेडिटेशन बिफोर स्लीपिंग. ऑफकोर्स मेडिटेशन बिफोर स्लीपिंग, तुम्ही त्या झोन मध्ये जायला. येस येस अंकिता मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकाल तेव्हा तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. चला पटापट सांगा. आपण इतके जर का झोपेवर आपण एवढं डिस्कशन करतोय तर आता मला तुमच्याकडूनच पाहिजे की आपण आपल्या चांगल्या झोपेसाठी काय करू शकतो. येस युक्ता मॅम, बोला ना. हॅपी मोमेंट्स, आनंदी क्षण आठवून किंवा रीडिंग करून किंवा एक्सरसाइज, हे तर मी सांगितलंच आहे. तसंच हॅपी मोमेंट जर आपण थोड्या वेळ रिअलाइज केले सारखे 2-4 गोष्टी, तर आपल्याला येऊ शकतो आपण त्या झोन मध्ये. ऍब्सोल्युटली. आणि एकदम बेसिक गोष्टी की आपलं डिस्ट्रॅक्शन आजूबाजूचं कमी करायचं. राईट. येस राजेंद्र, प्लीज अनम्यूट करा आणि बोला. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, ऍब्सोल्युटली राईट. आणि काही फार म्हणजे फार बेसिक गोष्टी. येस चंद्रकांत सर, बोला ना. सात्विक आहार घ्यायचा, शाकाहारी सात्विक आहार, तो आहार पण. व्हेरी ट्रू. मस्त. इथे कशी बोलणार आहे? थँक्यू सर, आम्ही वाट बघत होतो तुमची. येस अनुजा मॅम, प्लीज बोला. Keep yourself busy. हा अनुजा मॅम, बोला ना. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. हा बोला बोला मॅम. तुमचा ना आवाज येत नाहीये मॅम. नाही येत आहे. हा येस मिनल मॅम, बोला ना. Keep yourself busy the full day and then immediately at night you sleep well. ट्रॅव्हलिंग मध्ये आहे ना म्हणून. अच्छा. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही मॅम, चालेल ना. तुम्ही आहात तेच. ओके. येस आदिती, व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट लुकिंग ॲट मोबाईल और टीव्ही बिफोर स्लीपिंग. Yeah. And books reading at least 1 page and take the breathing exercise as a yoga.
ऍब्सोल्युटली. mindset. जसं देठे सरांनी सांगितलं की आपण वेळेत झोपण्यासाठी आपण एक चांगला हलका आहार घेणं पण गरजेचं आहे. आहार. नाहीतर काय होतं माहितीये का, आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराला आपण एक काम देऊन झोपतो की हे जे आपण एवढा बरोबर. हेवी आहार घेतलाय ना, ते रात्री त्या स्टेप 3 मध्ये त्याला तोच पचवत बसावा लागतो. मग तो सेल रिजनरेट कधी करणार, ग्रोथ हार्मोन कधी Yes. करणार? म्हणून Yes. आपल्याकडे म्हणतात की रात्रीचा आहार हा हलका हवा. कारण आणि म्हणजे ते जेवल्या जेवल्या म्हणतात झोपू पण नाही. जेवल्या Exactly. जेवल्या ऍटलीस्ट 10 मिनिटं चाला, पुस्तक वाचा आणि मग झोपा. येस मॅम, शतपावली. शतपावली. ग्रेट Absolutely. युक्ता. गुड. त्यामुळे काय होतं, आपलं शरीर आहे ना ते डायजेशनचं काम करून मग आपण झोपायला गेलो तर त्याला स्टेप 3 मध्ये या गोष्टी करता येतात ना. स्टेप 3 मध्ये त्याला ग्रोथ हार्मोन जनरेट करता येतात. नाहीतर स्टेप 3 साठी आपणच त्याला काम देऊन ठेवलेलं असतं की हे जेवण पचवत बस. सो व्हेरी इम्पॉर्टंट. जे सर म्हणाले की सात्विक आहार आणि झोपण्याच्या 2-1 तास आधी जेवण. सो आता ऑलमोस्ट 9 वाजणार आहेत. मला खरंच हवंय की आज जर का आपण झोपेवर एवढं डिस्कशन केलंय, सगळ्यांनी निदान आज रात्री तरी 8 ते 9 तास प्रॉपर झोप घेतली पाहिजे. त्यामुळे कॉल मॅम आपला मला एक प्रश्न आजचं विचारायचा. हा मॅम विचारा ना, मी आहे. लवकर फास्ट मध्ये विचारते. काय बोलू नकोस. आवाज येतोय मॅडम? हो युक्ता मॅम येतोय, बोला ना. मला विचारायचं आहे, लवकरात लवकर मी विचारते, कारण की मी सध्या 9:30लाच झोपते मॅडम. पण काय तुम्ही जे सांगितलं बघा, की समजा 5 ते 6 तास किंवा 4 तास जर तुमची झोप कंप्लीट होतीये, हा, आणि किंवा नाही झालं तर आपल्याला एवढे सिम्पटम्स दिसतात की तुम्हाला आठवत नाही, हे होत नाही, तुम्ही ड्राउझी हो. वाटता, कंटाळा येतो, हो. उत्साह नसतो. पण मॅडम मी सुद्धा रोज समजा कधी 9:30ला नाही झालं तर कधी 10:30 किंवा 11 होतात आणि मी मॉर्निंग 4:30ला उठते. हा, पण हे सगळे नाही होत हे सिम्पटम्स, की मी तर विसरत नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात, व्यवस्थित राहतात. ते कसं काय असं असू शकतं? जसं मी तुला म्हटलं ना की प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी आहे. सो हा, म्हणजे जर का तू आहे ना, मला बोल मॅडम ना. असं विचारायचं की माझी झोप पूर्ण होते का नाही होते, मला पण नाही कळत आहे. ऍज लॉंग ऍज तुला ह्यातले काही सिम्पटम्स एक्सपिरियन्स होत नाहीयेत ना, तुझी झोप पूर्ण होते. आणि हेही बघ की तू जेव्हा झोपतेस तेव्हा कंटिन्युअस झोपतेस ना तेवढा वेळ. मॅडम, कारण मी म्हणजे आणखीन मी सांगते, आता मी विसरले. लक्षात वगैरे राहतं काही, मला ड्राउझीनेस पण येत नाही, पण मला असं सारखं वाटतं की आपली झोप होते की नाही, कारण की तुम्ही मधात एक सिम्पटम सांगितले की आपल्या बाजूने कोणी गेले किंवा कसला आवाज झालाय, किंवा तुम्हाला सारखं सतत तुम्ही झोपेत सुद्धा अलर्ट राहता की काहीतरी झालंय तरी तुम्हाला कळतंय. येस, तसं असेल ना तर हा. सॅडली तुझी लेवल 2 आणि लेवल 3 ची झोप नीट होत नाहीये. ओके, सो हे जर का तुम्ही कॉन्स्टंट अलर्ट आहात ना, तर तुमचं असं असू शकतं की त्यावेळेत आहे ना, म्हणजे स्टेप 3 आणि स्टेप 4 मध्ये तुम्ही कमी जाता. पण काय होतं बघ, स्टेप 3 मध्ये जर का तुम्ही, म्हणजे स्टेप 3 काय होती की जिकडे आपले ग्रोथ हार्मोन्स रिलीज हा. होतात. ओके, हा. हा. ही हा. स्टेज 3 आहे. तर जर हो. का स्टेज 3 तुझी चांगली नसेल ना, तर तुला काही ना काहीतरी आहे ना आजार किंवा काही ना काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ना, हे जाणवणार. ओके मॅडम, आणखीन एक विचारायचं होतं की तुम्ही सांगितलं स्लीप डिसऑर्डरमुळे तुम्हाला हार्ट डिझीज होऊ शकतात. मीन्स व्हॉट इज द हार्ट डिझीज? हे बघ, हार्ट डिसीज म्हणजे काय होतं, जेव्हा झोप पूर्ण होत नाही. ओके, हा. तर हा. तेव्हा शरीरावर ताण पडतो ना, हा, आणि बरोबर. शरीरावर ताण पडतो तो कसा बाहेर निघतो, तो आपल्याला बीपीच्या फॉर्मॅटमध्ये, या सगळ्या ओके. फॉर्मॅट्समध्ये दिसतो की मग त्यांचा ओके. बीपी वर खाली राहायला लागतो, नॉर्मल राहत ओके. नाही. ओके, हा. सो मग हा. हे जेव्हा बीपीचा त्रास होतो, जेव्हा तुझ्या अंगातला रक्त प्रवाह हा नॉर्मल रेटला होत नाही, त्यावेळी नाही. तुझ्या हार्टवर प्रेशर पडतं. मग हार्टला ते ओके. मॅनेज करावं लागतं आणि म्हणून कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होण्याची शक्यता असते. ओके मॅडम, याचा कोलेस्ट्रॉलशी काही संबंध आहे का? कोलेस्ट्रॉलचा तुझ्या डाएट आणि तुझ्या एक्सरसाइज ह्यांच्याशी संबंध आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा तू स्टेज 3 स्लीप मध्ये जातेस ना, तर तेव्हा गुड कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये बनतं. सो थोडाफार ओके. संबंध आहे, डेफिनेटली आहे. 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 हा. हा. हा, बरोबर. आणि जर 3 जे लोक कंप्लीट मग नाही झाले स्टेज तर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, LDL वाढतं. आणि बरोबर. एक्झॅक्टली, आणि गुड कोलेस्ट्रॉल नाही बनत जर तुम्ही हा. स्टेज हा. 3 ला नाही गेलात तर. सो येस, HDL, दॅट कॅन LDL. ऑल्सो लीड ओके. टू कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. ओके, थँक्यू मॅडम. वेलकम युक्ता.
वेलकम. येस. अजून कोणाचे काही प्रश्न? मॅम मी युक्ताची मम्मी बोलते. तुमचं नाव सांगा ना मला, मग मला लक्षात राहील. माझं नाव रुपाली आहे मॅडम. हा, मी आता तुम्हाला रुपाली म्हणत जाईल. नाही नक्की. असं काही नाहीये, असं सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं. नाही नाही, नक्की लक्षात राहील. मी आणि ठेवेन नेक्स्ट लक्षात. सेशन तुमचं कुठलं आहे ते पण सांगा मॅडम. मी येस, हे नेक्स्ट करेन. वाल्यासाठी तुम्हीच सजेस्ट कराल मला. मी अच्छा ऑफकोर्स सांगू कुठलाही का? टॉपिक माझ्याकडे पिकअप आहेत करू ऑप्शन. शकते. खूप ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, तर खूप सब्जेक्ट्स आहेत. मॅम पाठवत जा. तुम्ही आपला कुठलाही ग्रुप पण जॉईन करा. आपल्याकडे लिंक्स येतात आणि हा, मग हा. त्या तिकडे तुम्ही ग्रुपवरती पण सजेस्ट करू शकता की या टॉपिक वरती आपण घेऊया का नेक्स्ट मास्टर क्लास. ओके ओके ओके. आता सध्या तुमचं काही ठरलं नसेल तर मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर लगेच सेंड करू शकते की कुठलं टॉपिक तुम्हाला घ्यायचं. प्लीज डू दॅट रुपाली मॅम. नक्की पाठवा. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. येस. अजून कोणाचे काही प्रश्न? सो ते म्हणतात ना, मस्तपैकी खा प्या आणि भरपूर छान झोपा आणि कंटिन्युअस झोपा. ओके. अच्छा, आणि एक लक्षात घ्या की तुम्हाला जर का कधी तुमचा स्लीप पॅटर्न बघायचा असेल, आता आपल्या फोनमध्ये ना बरेचसे ऍप्स अवेलेबल. आपला फोन नॉर्मली आपल्या उशाशीच असतो, तर या ऍप्स मध्ये तुम्ही जर का तुमचा फोन ऑन ठेवलात ना, ते पण दाखवतं तुम्हाला की स्टेज 1 ची तुमची स्लीप किती तास झाली, स्टेज 2 ची किती तास झाली, स्टेज 3 ची किती तास झाली आणि स्टेज 4 ची किती तास झाली. तर तुम्ही एखादा ऍप बघू शकता. देन देर आर स्लीप डॉक्टर्स अवेलेबल. ओके. की जर का तुम्हाला वाटलं की ह्यातलं तुम्ही काही एक्सपिरियन्स करताय, प्लीज जाऊन एखाद्या स्लीप डॉक्टरला कन्सल्ट करा अँड दे विल हेल्प यू स्लीप बेटर. ओके. पण जर का जसं मी म्हटलं त्या सिम्पटम्स मधलं काहीही होत असेल तर येस, तुमच्या स्लीप पॅटर्न्स वर लक्ष द्या आणि तुमची झोप नीट होत नाही तोपर्यंत या सगळ्या 8ही लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. सो मेक शुअर की तुम्ही या सगळ्या गोष्टींवर काम करा. So thank you very much. Thanks for joining the session today. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. so much. आपण थँक्यू परत मॅम. आता थँक्यू. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. 1 मार्चला भेटणार आहोत आणि टॉपिक मी येस तुमचे सजेशन्स पाठवा. त्यातला एक टॉपिक मी नक्की चूज करून आपण 1 मार्चला. येस. ओके. चलो. थँक्स सो मच. थँक्यू. ऍप विचार ना.